महाभारतातील सन्माननीय योद्धा बल्लीपुत्र भूरिश्रवा. बल्लीपुत्र भूरिश्रवा हा महाभारतातील एक अत्यंत महत्त्वाचा व शूर योद्धा होता. त्याने कुरुक्षेत्राच्या महासंग्रामात कौरवांच्या बाजूने निष्ठेने युद्ध केले. तो बल्लिक देशाचा राजा सोमदत्त याचा पुत्र असल्यामुळे त्याला बल्लीपुत्र असे संबोधले जात असे. त्याचे आजोबा राजा शांतनू होते, त्यामुळे तो भीष्म पितामहांचा पुतण्या आणि कौरवांचा निकटवर्तीय मानला जात होता. भूरिश्रवा हा केवळ राजघराण्यात जन्मलेला योद्धा नव्हता, तर तो उत्कृष्ट धनुर्धर असून विविध शस्त्रविद्यांमध्ये निपुण होता. युद्धभूमीवर त्याची निष्ठा दुर्योधन व कौरव सेनेप्रती आढळ होती. आपल्या निर्भय पराक्रमाने त्याने अनेक पांडव योद्ध्यांशी कठोर लढाया दिल्या. युद्ध करताना तो नेहमी नियम, धर्म आणि प्रामाणिकपणाचे पालन करत असे. महाभारताच्या युद्धाच्या 14व्या दिवशी त्याचे पांडव पक्षातील पराक्रमी योद्धा सात्यकी याच्याशी भयंकर द्वंद्वयुद्ध झाले. या संघर्षात भूरिश्रवाने सात्यकीवर वरचढ ठरत त्याला जवळजवळ पराभूत केले होते, पण त्याचा अंत करण्याच्या तयारीत होता. त्या क्षणी सात्यकीचे प्राण वाचवण्यासाठी अर्जुनाने नियमांविरुद्ध जाऊन नियमांकडे दुर्लक्ष करत दूरवरूनच बाण सोडून भूरिश्रवाचा हात छाटला. गंभीर जखमेमुळे त्याचे शस्त्र हातातून खाली पडले व तो निशस्त्र अवस्थेत जमिनीवर बसून ध्यानधारणा करू लागला. मात्र या अवस्थेतही सात्यकीने क्रोध आणि सूड भावनेने त्याच्यावर वार करून त्याचा वध केला. निशस्त्र व ध्यानस्थ योद्ध्यावर आक्रमण करणे हे युद्ध धर्माविरुद्ध मानले जाते. त्यामुळे भूरिश्रवाचा अंत हा केवळ एक शूर योद्ध्याचा पराभव नसून युद्धातील नैतिक मूल्यांच्या अधपतनाचे प्रतीक ठरतो. निष्ठा, शौर्य आणि वीरतेच्या गुणांमुळे बल्लीपुत्र भूरिश्रवाचे नाव आजही आदरपूर्वक स्मरणात ठेवले जाते, जरी त्याचा शेवट अन्यायकारक रीतीने झाला असला तरीही. धन्यवाद.